आपण आसनावर बसून राहायचं आहे. मी मान्यवरांना स्टेजवरती बोलवतो की आपण सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री मुरलीअण्णा मोहोळजी, त्याचबरोबर हिंदू भजन प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजचा बर्थडे बॉय, आजच्या पूर्ण कार्यक्रमाचा चेहरा, टाळ्या वाजवत राहावे. जरी कार्यक्रम पुण्यात असला तरी तो 1 ते 4 मध्ये नाहीये, त्यामुळे टाळ्या ह्या वाजत राहायला पाहिजेत. भारताचा विश्वगुरु होण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे आणि विश्वगुरु व्हायचं असेल तर पहिलं राष्ट्र निर्माण हा अतिशय महत्त्वाच्या विषयावरती काम करावं लागेल आपल्या साऱ्यांना. आणि राष्ट्र निर्माण तेव्हाच होतं जेव्हा महापुरुषांचा जागर होतो. सम्राट यासारख्या युवकानं आज सावरकरांचा म्हणजे वाढदिवस साजरा करताना सावरकरांच्या सारख्या महापुरुषाचा जागर ठेवलाय. केक कटिंग, फटाके, आतिषबाजी, पार्ट्या याच्या पलीकडे खऱ्या अर्थानं जी आपली सत्ता आहे, जे आपलं अस्तित्व आहे, जे आपलं सामर्थ्य आहे, जी आपली संस्कृती आहे, जी आपली परंपरा आहे, त्या परंपरेला पुन्हा पुनर्जीवित करणारा आजचा हा खरा सोहळा. आणि त्या सोहळ्यासाठी आपल्या समवेत मान्यवर आहेत. मी सम्राटला विनंती करेन की आपण पाहुण्यांचं स्वागत पहिलं करूयात. आपण फक्त ते 5 ते 10 मिनिटं फक्त घेणार आहोत. पुन्हा इंटरव्ह्यूला सगळ्यांना जायला मिळणार आहे. ओके. हल्लीच्या पिढींना बर्थडे साठी बॅटमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन हे लागतात, पण आपल्याकडे जे ऑलरेडी हिरोज आहेत, आपले सुपर हिरोज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना आदर्श मानून जगणारी जी पिढी आहे, त्या पिढीमधलं एक महत्वाचं नाव टाळ्या वाजत राहू द्या. युवा हा शब्द जर आपण उलटा वाचला तर तो होतो वायू, आणि वायू हा नेहमी चैतन्यदायी असतो. आपला भारत देश एका नव्या चैतन्याने भरलेला आहे. अखंड भारत घडवायचा असेल तर अखंडित संघर्ष, अद्भुत साहस याची गरज आहे. मी पहिलं घाटे साहेबांना विनंती करेन की आपण 2 मिनिटं फक्त शुभेच्छा द्यायच्यात आणि त्यानंतर अण्णांना. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मित्र सम्राट लाड यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज आपल्या धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक अत्यंत चांगला उपक्रम, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं उभं आयुष्य या देशासाठी, धर्मासाठी पणाला लावलं, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चित्रपट आज सम्राटने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या सर्व आप्तेष्टांना या ठिकाणी दाखवण्याचा एक अनोखा कार्यक्रम केला आहे. आणि त्या कार्यक्रमाला आपले सर्वांचे परिचित असणारे पुण्यनगरीचे माजी महापौर आणि उद्याचे पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सम्राट हा कायमच अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या माध्यमातून काम करत असतो. आणि मला असं वाटतं की नव्या पिढीतल्या तरुणांनी अशा पद्धतीने कार्यक्रम करून समाजाला एक आदर्श हा निश्चित घातलेला आहे. सम्राट आणि त्याच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये असंच समाजाचं, देवाचं, देशाचं, धर्माचं काम सम्राट आणि त्याच्या सर्व टीमच्या हातून घडो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने सम्राटला दीर्घायुष्य चिंतितो, निरोगी आयुष्य चिंतितो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की त्याच्या आयुष्यामध्ये, त्याचं पुढचं आयुष्य हे प्रगतीपथावरचं असू दे. त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याच्या मनातल्या सर्व इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण होत
अशा मनापासून त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आणखी 2 मान्यवर आपल्या समवेत आहेत. सन्माननीय जी दीपकजी पोटे त्यांचाही आपण इथे स्वागत करूयात आणि अजयजी खेडेकर यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव या परंपरेला आद्यस्थानी मानत त्यानंतर मी सन्माननीय मोहोळ साहेब यांना विनंती करतो की आपले 2 शब्द. सम्राटचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं आपण सगळेच त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय उपक्रम करावा किंवा काय नियोजन असावं हे समाजात आज आपण पाहतो की त्याचं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं स्वरूप बदलत चाललं. परंतु एक सम्राट सारखा तरुण असा विचार करतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी देशभक्तीचा विचार, देशभक्तीची भावना ही समाजामध्ये जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. हा विचार एका तरुण मुलाच्या मनामध्ये येतो. याचाच अर्थ असा वाटतो की आमचा समाज हा योग्य दिशेने चालला आहे. त्याचंच प्रतीक समाजाच्या स्वरूपामध्ये आपण सगळ्यांना पाहतो. खरं प्रचाराचे दिवस सुरू आहे, सगळी धावपळ सुरू आहे. परंतु सम्राटचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं सावरकरांचा चित्रपट आणि त्यासाठी आवर्जून आपण जावं, त्याला शुभेच्छा द्याव्यात ही मनातून इच्छा होती. आणि म्हणून मी आणि आमचे शहराध्यक्ष धीरज या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो. खूप चांगलं काम तो आणि त्याची सर्व टीम करते आणि अशाच पद्धतीचा विचार